उत्सवाचा असेल तर भगवंताकडे एक मंगलाचरणाचा अभंग निवडला पाहिजे। मंगलाचरणाचे 3 प्रकार आपण सर्वांनी वारंवार श्रवण केलं असेल। नमस्क्रिया रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि त्याच मंगल देखील करता येईल। कारण चरण या पदाचा जर आपण पाय असा अर्थ केला तर सगुण वस्तू निर्देश रूप मंगल साधलं जातं आणि चरण या पदाचा जर आपण तसा लक्षणेने जर अर्थ केला तर निर्गुण आपण वस्तू निर्देश रूप मंगल देखील साधू शकतो। परंतु मंगलाचरण करायचं कशा करता याचा जर आपण विचार केला तर आपण जे दररोज उत्सवामध्ये जे काही श्रवण करणार आहोत, उत्सवाला येत असताना जे काही प्रतिबंध होतात त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करताच पहिल्यांदा मंगलाचरण केलं पाहिजे असा दंडक आहे। शिष्टांचा संप्रदाय आहे म्हणून मंगलाचरण करणं गरजेचं आहे। याबाबत अनेक आपण कारण मीमांसा पाहू शकतो। श्रवणामध्ये अडथळे निर्माण होतात, मग त्यामध्ये भूत प्रतिबंध आहेत, भावी प्रतिबंध आहेत, वर्तमान प्रतिबंध आहेत। वर्तमान प्रतिबंधामध्ये पुन्हा प्रकार केले, बुद्धिमांद्य दोष, कुतर्क, विपर्यय, विषयासक्ती या पद्धतीने चिंतन करता येतील। विषयासक्तीमध्ये पुन्हा 5 प्रकार आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा पद्धतीने आपल्याला वेदांतामध्ये चिंतन पाहायला मिळेल आणि ते प्रतिबंध काही होऊ नये म्हणून सुरुवातीलाच मंगलाचरण करावं। परंतु मौली ज्ञानोबराय या अभंगामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल साधतात, परंतु ते गवळणीच्या भूमिकेत। विठ्ठल काही जण यामध्ये पूर्वपक्ष निर्माण होईल, महाराज तुम्ही सांगता मौली ज्ञानोबराय एका गवळणीची भूमिका घेतात, परंतु गवळणीचीच भूमिका घेतात हे कशावरून? या अभंगामध्ये काही अशी पद आलेली आहेत त्यावरून आपल्याला निर्देश करता येईल की एका गवळणीची भूमिका आहे। पहा, अभंगामध्ये पद आलेले असे न धनीवरी आपुले माहेरी। मला सांगा, माहेर कोणाला असतं, पुरुषाला असतं की स्त्रीला? आमच्याकडे पद्धत कशी आहे ती मला माहिती आहे, इकडचं मला माहित नाही म्हणून विचारतो। आपल्याकडे माहेर कोणाला असतं, पुरुषाला असतं की स्त्रीला? जेवण जास्त झालं का? अंतर लांब असल्यामुळे उत्तर येत नसेल। माहेर कोणाला असतं? माहेर असतं ते स्त्रीला माहेर असतं। पुरुषाला असतं त्याला काय म्हणतात? सासूरवाडी म्हणतात। आता अधिक महिन्यामुळे ती होऊन गेल्यामुळे जास्त सांगायची गरज नाही। चिंतन मला एकच पटवून सांगायचं यामध्ये की आपल्याला चिंतन करत असताना माहेर असतं ते स्त्रीला माहेर असतं आणि अभंगामध्ये पद आलेलं आहे असे न धनीवरी आपुले माहेरी। माहेरी हे एक पद आहे आणि त्याच्यावरून आपल्याला निर्देश करता येईल एका गवळणीची भूमिका, एक लक्षण। आणि दुसरं लक्षण असं की एखादा पुरुष जर दुसऱ्या पुरुषाला हाक मारत असेल तर तो कशी हाक मारतो? अरे म्हणून हाक मारतो। परंतु तीच एखादी माता भगिनी दुसऱ्या माता भगिनीला जर हाक मारत असेल तर ती कशी मारेल? अगं म्हणून हाक मारते। तद्वत अभंगामध्ये पद आलेले गे माये यावरून निर्देश करता येतो की ही एका गवळणीची भूमिका आहे। विठ्ठल म्हणजे एका गवळणीची भूमिका घेतात। तर यामध्ये ही पूर्वपक्ष कोणत्या गवळणीची भूमिका घेतात? संप्रदायामध्ये वाङ्मयामध्ये 3 प्रकारच्या गवळणी सांगितल्या गेल्या। कर्मकांडीच्या गवळणी 1, उपासनाकांडीच्या गवळणी 2 आणि ज्ञानकांडीच्या गवळणी 3। परंतु प्रस्तुतच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय ज्या गवळणीची भूमिका घेतात या 3ही गवळणींच्या पलीकडे असणारी ही 4थी गवळण आहे। विठ्ठल मग गवळणीची भूमिका ज्ञानोबराय घेतात, परंतु ती भूमिका त्यावेळेच्याच एका गवळणी वर्णन केली असं चिंतन नाही महाराज। पहा, गवळणी प्रकरण लिखाण कधी केलं संत महात्म्यांनी? मौली ज्ञानोबरायांपासून सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिले। शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, भक्त शिरोमणी नामदेवराय असतील, सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं।
परंतु गवळणी प्रकरणाचा लिखाणाचा कालावधी केव्हाचा आहे? कलियुगामध्ये लिखाण करतात संत महात्मे, परंतु गवळणी असेल, गोपाळ असतील, श्रीकृष्ण परमात्मा असेल, यांचा कालावधी कधीचा आहे? यांचा कालावधी द्वापार युगातला कालावधी. म्हणजे श्रीकृष्ण परमात्माचा कालावधी, गवळणींचा कालावधी हा द्वापार युगातला. परंतु त्यावेळीची भूमिका संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये. द्वापार युगात मांडायला कोणी नव्हतं का? विठ्ठल. याबाबत नानाविध आपल्याला संकल्पना चिंतन करता येतील. का त्यावेळेला मांडली गेली नाही? जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं, हरिने माझे हरिले चित्त भर वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा. ही भूमिका कधीची आहे? जगद्गुरु तुकोबाराय ही भूमिका घेतात ती कधीची भूमिका आहे? द्वापार युगातली भूमिका. तुकोबाराय मांडू लागले कलियुगामध्ये, द्वापार युगात का मांडली गेली नाही? माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास झालेली 1-2 लक्षणं यामध्ये पटवून द्यायच्यात. पहिलं लक्षण असं की भगवान परमात्म्याचे जे काही चरित्र केलेलं आहे, ज्या काही लीला केलेल्या आहेत, त्या चरित्राचं लीलांचं वर्णन श्री व्यास मुनींनी श्रीमद भागवत महापुराणामध्ये केलेलं पाहायला मिळतं. 18 पुराण आहेत, परंतु महापुराण फक्त श्रीमद भागवतालाच म्हटलं जातं. याला कारणमीमांसा आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेषाणु कथा निरोधा मुक्तिराश्रयः. 10 लक्षणाने परिपूर्ण फक्त एकच आहे ते श्रीमद भागवत. कोणत्या 10 लक्षणा? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानु कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. अशा 10 लक्षणाने परिपूर्ण फक्त केवळ एकच आहे ते म्हणजे श्रीमद भागवत. म्हणून त्याला महापुराण म्हणतात. इतर 5 लक्षणाने आहेत त्याला पुराण म्हणतात. 2-3 लक्षणे आहेत त्याला उपपुराण म्हणतात. त्या महापुराणामध्ये श्री व्यास मुनीने जे काही चरित्र आहे, लीला आहे, त्याचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. आणि त्या चरित्राचा, लीलांचा अभ्यास करून ज्ञानोबाराय आदी संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं, हे एक लक्षण स्वीकारता येते. यावर काही मंडळी शंका निर्माण करतील, महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन आज आम्ही अनेक कीर्तनातून ऐकतो. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. म्हणते ज्ञानोबारायांचं वर्णन काय केलं? ज्ञानियांचे राजे असणारे ज्ञानोबाराय. मग त्या ज्ञानोबारायांना अभ्यास करायची गरज काय, असं काही जणांना प्रश्न पडेल. हे मी नाही सांगत, ज्ञानोबारायच ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो. आणि भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. याचं जर आपण चिंतन केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो. ज्या पद्धतीने रस्ता कळत नसेल तर आपण कोणाचा ना कोणाचा तरी मागोवा घेत तिथपर्यंत जातो, तसं ज्ञानोबाराय म्हणतात व्यासांचा मागोवा घेतो. किंवा ही जर ओवी परिचयाची नसेल तर सर्वांच्या परिचयाचं अभंग किंवा प्रमाण देतो. हरिपाठातील पहिला अभंग व्यासाची खुना. ज्ञानोबाराय सांगतात व्यासाची खुना द्वारकेचा चिंतन सांगितलेलं आहे, त्यावरून ज्ञानोबाराय चिंतन सांगतात. तद्वत ज्ञानोबारायांनी व्यास मुनींनी जे काही चरित्र लिखाण केलेलं आहे भागवत महापुराणामध्ये, त्यावरून ज्ञानोबारायांनी गवळणी प्रकरण कलियुगामधील हे एक लक्षण स्वीकारता येईल. दुसरं लक्षण भगवंताचे जे जे अवतार आहेत त्यामध्ये संत महात्मे सोबत आहेत. तुम्ही झाला रामराजा, आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी, आम्ही गोपाळांचे मेळी, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. याचं जर आपण चिंतन केलं, प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये संत महात्मे कुठं होते? आम्ही वानराच्या फौजा. तुमचा अवतार गोकुळी, त्यावेळेला संत महात्मे कुठे आहेत? आम्ही
गोपाळांचे मेळी, म्हणजे गोपाळांच्या संगतीमध्ये संत महात्मे त्यावेळेला होते. यावरही शंका निर्माण होईल किंवा पूर्वपक्ष निर्माण होतो. महाराज संत महात्मे जर द्वापार युगामध्ये गोपाळांच्या संगतीमध्ये भगवंताच्या त्या लीलांचा आस्वाद घेत होते, अनुभूती घेत होते, तर त्यावेळेला संतांनी लिखाण करायचं. कलियुगामध्ये का लिखाण करतात? त्यावेळेला भगवंताकडून मिळणारं जे काही भक्ती प्रेम आहे त्याची केवळ अनुभूती घेतलेल्या अनुभूतीचा अनुवाद कलियुगात गवळणींच्या माध्यमातून करू लागले. विठ्ठल याच्या बाबत आपण चिंतन करता येईल. आणि ज्ञानोबा त्याच भूमिकेतून एका गवळणीची भूमिका घेतायत आणि म्हणतायत की एक गवळण प्राण त्यागायला निघालेली आहे. आता प्राण त्यागायला निघाली. वास्तविक भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण होतात. याचा अर्थ गोकुळातल्या गवळणी गोपाळांचा अधिकार काय स्वीकारावा लागतो महाराज? अतिशय उच्चतम असा अधिकार स्वीकारावा लागतो. गवळणी गोपाळ भगवान परमात्मा जर गोकुळात अवतीर्ण होतात, असे उच्चतम असणारे गवळणी गोपाळ आहेत, तरी देखील त्यांच्या अंतःकरणात प्राण त्यागाचा विचार. अहो व्यावहारिक आपण जर आत्ताचं जीवन पाहिलं, एखादा परमार्थी गृहस्थ असतो, तो काय म्हणतो? मला हा देह भगवंताच्या भक्ती करता, त्याच्या भजना करता, भज सेवायाम धातू त्यामध्ये चिंतन करता येईल, त्याच्या सेवेकरता मला हा देह कमी पडतो, म्हणून मला प्रत्येक जन्मात भगवंताने भगवंताचा दास बनवलं पाहिजे, ही भूमिका महाराज व्यक्त करतात. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. महाराज वर्णन करतात, हे चिवावी माझी आस म्हणजे इच्छा, माझी एकच इच्छा आहे. कोणती? जन्मोजन्मी तुझा दास. मला प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही तुमचा दास बनवा, कारण मला तुमची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे. हा देह त्याच्या भगवंताच्या भक्ती करता, सेवा करता कमी पडतो, म्हणून मला प्रत्येक जन्मात तुम्ही तुमचा दास बनवा. ही भूमिका ज्या गवळणींची आहे, त्याच गवळणींच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे. ज्या गवळणींना वाटत होतं भगवंताच्या भक्ती करता देह कमी पडतो, भगवंताने प्रत्येक जन्मामध्ये मला दास बनवलं पाहिजे, असं ज्या गवळणींना वाटत होतं, तिच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे. तरी देखील ती प्राण त्यागायचा विचार करते. याच्या पाठीमागं कारण काय? ती जीवनाला कंटाळून प्राण त्यागू लागली, ती संसाराला कंटाळून प्राण त्यागू लागली. नेमकं तिचं कारण काय? याचा जर आपण विचार केला, थोडा सूक्ष्म जर विचार केला, मला सांगा, प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये का? बोला. प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये आहे का? नाही. बरं, मृत्यू आपल्या हातामध्ये आहे का? मृत्यू आपल्या, आमचे तीर्थरूप एक गोड उदाहरण सांगत असतात. आमच्याकडे एक पद्धत अशी, माता भगिनी घरामध्ये, गृहिणी मंडळी, काही घरातला जर एखाद्या वेळेला सिलेंडर संपला,
नवीन सिलेंडर ज्या दिवशी लावतात त्या दिवशी कॅलेंडरवर नोंद करतात. आहे का पद्धत इकडे? आहे. कॅलेंडरवरती ज्या दिवशी नवीन सिलेंडर लावला जातो त्या दिवशी नोंद करतात. तो सिलेंडर कधी संपणार याची नोंद करता का? तसा हा सिलेंडर कधी संपेल याची देखील नोंद नाही. विठ्ठल तशी विधिलिखित आहे, सांगता येत नाही. पत्रिकेद्वारे सांगता येते पण सांगत नाहीत, कारण माणसं घाबरतात. जो ते विस्तार करत नाही. चिंतन एकच मला पटवून सांगायचं की जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू देखील आपल्या हातामध्ये नाही. मला सांगा, प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये का? प्राण त्यागावा का त्यागू नये हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. मला त्या विस्तारात जायचं नाही. त्याला आत्महत्या म्हटलं, काही महापातक सांगितलं, मोठा विस्तार आहे. मला एकच चिंतन सांगायचं आहे की प्राण त्यागणं, जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, प्राण त्यागणं आपल्या हातामध्ये आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं, मृत्यू नको म्हणून अनेक मंडळी नाही ते खटाटोप करतात, प्रयत्न करतात. म्हणजे मृत्यू नको म्हणून आपल्याकडची असलेली प्रतिष्ठा आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो, आपली सत्ता आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो, आपली धनसंपत्ती सर्वस्व दुसऱ्याला द्यायला तयार होतो. का? मला मृत्यू नको म्हणून. उदाहरण देतो लौकिकातलं. पहा, एखादा गृहस्थ आहे आणि त्या गृहस्थाला डायबिटीज हा आजार होतो. डायबिटीज आजार वगैरे झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याला ते समजतं. डॉक्टर मंडळी सांगतात जरा पथ्य पाळा आणि पायाला काही जखम होऊ देऊ नका, कारण डॉक्टर सांगतात की शुगरच्या मंडळींची, डायबिटीजच्या मंडळींची पायाची जखम लवकर बरी होत नसते. महाराज हे तुम्हाला बरं का? चिंतन एकच मला पटवून सांगायचं की सांगतात, डॉक्टर सांगतात, परंतु काय होतं की पथ्य पाळणं काही आपल्याला जमत नाही, कारण लोक तेवढे आग्रहच करत असतात. आणि म्हणून त्या पद्धतीने त्या गृहस्थाला काही पथ्य पाळणं जमत नाही. त्याच्या अंगठ्याला एके दिवशी जखम होते, ती फार त्रास देऊ लागते, दुर्लक्ष करतो, परंतु यातना सहन न झाल्या कारणाने तो डॉक्टरांजवळ जातो आणि डॉक्टरांना विचारणा करतो, डॉक्टर अंगठा फार त्रास देतोय, जरा पहा. डॉक्टर पूर्ण जरा तपासतात आणि डॉक्टर म्हणतात अंगठा पूर्णपणे खराब झालेला आहे, तो बाजूला काढावा लागेल, तो जर अंगठा बाजूला नाही काढला तर पुन्हा पायावर बेतील. डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर अंगठा काढला तरी चालेल, पायाला धक्का लागू देऊ नका. डॉक्टर अंगठा वगैरे बाजूला काढतात, परत तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होतो, परंतु परत पथ्य न पाळल्यामुळे पुन्हा पाय त्रास देऊ लागतो गुडघ्यातून. डॉक्टरांकडे पुन्हा जातो, डॉक्टर तपासतात, डॉक्टर सांगू लागतात आता गुडघ्यातून पाय गेलेला आहे, पूर्णच्या पूर्ण पाय काढावा लागेल, नाहीतर प्राणावर बेतील. त्यावेळेला तो काय म्हणतो, डॉक्टर पाय काढला तरी चालेल, प्राणाला धक्का लागू देऊ नका. म्हणजे मरण नको, मृत्यू नको म्हणून एवढी खटाटोप करणारी आपली मंडळी. मागचा 2 वर्षाचा काळ आठवा, कोरोनाच्या काळात डॉक्टर, मोठी मंडळी डॉक्टरांना काय विनंती करत होती, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या, आमचा माणूस वाचला पाहिजे. म्हणजे मृत्यू नको म्हणून एवढी खटाटोप करणारी आपली मंडळी. परंतु हीच मंडळी ज्या वेळेला एके वेळेला प्रतिकूल वातावरणामध्ये जातात त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये प्राण त्यागायचा विचार सुरू होतो. म्हणजे जीवन जगत असताना त्यांना सर्वच गोष्टी प्रतिकूल असतात नव्हे, असं नव्हे, म्हणजेच ते जीवन जगत असताना कोणत्या तरी एका कारणामुळे जीवन जगण्याकरता असह्य झालेले असतात. अशा पद्धतीने आपल्याला चिंतन करता येईल. आणि त्याच भूमिकेतून जर विचार केला तर ही गवळण प्राण त्यागायचा विचार करते. वास्तविक जीव प्राण त्यागायचा विचार करतो, ज्ञानी प्राण त्यागायचा विचार करतो की भक्त प्राण त्यागायचा विचार करतो. तर ज्ञानी ही प्राण त्यागायचा विचार करत नाही, भक्त ही प्राण त्यागायचा विचार करत नाही. मग ही गवळण का प्राण त्यागायचा विचार करते, त्याच्या पाठीमागं कारण काय? तर याची जर कारणमीमांसा आपण अभ्यासली तर त्या गवळणीने तिच्या जीवनामध्ये एक ध्येय बाळगलेले आणि सर्वोत्परी ध्येय जरी प्रयत्न करून देखील ध्येय पूर्ती होत नाही तर ती म्हणते आता मी जगून काय करू. ज्या पद्धतीने शांती ब्रह्मनाथ महाराज हरिपाठामध्ये बोलतात, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, हाच भाव एका महात्म्याने वर्णन केलेला आहे, श्री गुरुदेवांच्या मुखातून श्रवण केलेला आहे. तबलग रसना साक्षी भली जबलग मुखमो राम, नाही तो काटडारी मुखमे भलो नाही जाम. नाथ महाराज जो भाव व्यक्त करतात, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, तोच भाव महात्म्याने वर्णन केलेलं आहे. तबलग रसना साची भली, रसना म्हणजे जीभ, आपल्या मुखामध्ये असलेली ही काही जीभ आहे, जीवा आपण त्याला म्हणतो, ती आपल्याला भगवंताच्या नामचिंतना करता दिली. ती जर आपण भगवंताच्या नामचिंतना करता वापरत नसू तर तो केवळ फक्त कातडाचा तुकडा कापून टाकायला हरकत नाही. पहा, मुखामध्ये असलेली जीवा, त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये जीव असं बोलतो, त्यांनी जर भगवंताचं आपण नामचिंतन करत नसू
तर ती केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही. त्याच पद्धतीने ती गवळण म्हणते, या देहाला आल्यानंतर त्या भगवंताचं दर्शन होत नसेल, प्राण त्यागायला हरकत नाही. विठ्ठल. आणि म्हणून ती प्राण त्यागाचा म्हणजे तिचं ध्येय आहे. आता लौकिकातले आणखी उदाहरण देऊन पटवून देतो. पहा, एक विद्यार्थी असतो, तो ध्येय बाळगतो की या वर्षी मला या परीक्षेमध्ये एवढे एवढे पर्सेंटेज पाडायचे आहेत. अशा पद्धतीने तो ध्येय बाळगतो, सगळे प्रयत्न करू लागतो. त्याला आई वडील चांगले सपोर्टिव्ह आहेत, शिक्षक मंडळींचा स्टाफ चांगला मिळालेला आहे, सगळं अनुकूल आहे. परंतु योग्य प्रयत्न नाही झाल्या कारणाने बाय मिस्टेक तो नापास होतो. नापास झाल्यानंतर तो काय म्हणतो, आता मी काय तोंड घरी घेऊन जाऊ. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये प्राण त्यागायचा विचार येतो. याला कारण त्यांनी जे ध्येय बाळगलेलं आहे, योग्य प्रयत्न न झाल्या कारणाने मात्र प्रयत्न भरपूर केले तरी देखील ध्येयपूर्ती नाही झाली, तर तो म्हणतो आता मी जगून काय करू. उदाहरण बदलून मानतो, एखादा शेतकरी असतो, तो ठरवतो या वर्षी मला या पिकातून एवढे एवढे उत्पन्न मिळेल. सगळं कष्ट करू लागतो, त्याला पत्नी चांगली कष्ट करणारी आहे, त्याची कष्ट करण्याची प्रवृत्ती चांगली आहे, सगळं अनुकूल आहे. परंतु निसर्गाची अवकृपा होते. निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर पिकांचं नुकसान होतं. काय करावं, त्याच्या जीवनामध्ये तो विचार करू लागतो, आता जगून काय फायदा, कारण ध्येयपूर्ती झाली नाही. म्हणजे त्याचं ध्येय काय होतं, पिकांपासून निघणारं उत्पन्न, हे त्यांनी ध्येय बाळगलं होतं. परंतु सर्वोत्परी प्रयत्न करून देखील शेतकऱ्याची ध्येयपूर्ती नाही झाली, म्हणून शेतकरी प्राण त्यागायचा विचार करू लागला. विद्यार्थ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून तो प्राण त्यागायचा विचार करू लागला. वास्तविक अशा किरकोळ कानाकरता प्राण त्यागू नये. त्या गवळणीचं काय, तिने ध्येय बाळगलेलं आहे आणि सर्वोत्परी प्रयत्न करून देखील ध्येयपूर्ती होत. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात, संतांचे पायी हा माझा विश्वास. विश्वासाला फार मोल आहे. शबरीने महात्म्यांवरती विश्वास ठेवला आणि दुसऱ्या दिवसापासून तिची दिनचर्या बदलली. सकाळी उठावं, शुचिरभूत व्हावं, अरण्यामध्ये जावं, फुले तोडून आणावीत आणि आश्रमाची वाट सजवावी. का, प्रभू रामचंद्र मला दर्शन देण्याकरता येणार आहे. ही जी दिनचर्या आहे, एक दिवस दोन दिवस नाही महाराज. आपल्यासारखा एखादा गृहस्थ असता, गुरूंनी काहीतरी सांगितले म्हणून कधीच निघूनही गेला असता. ती शबरी होती. तिचा विश्वासाबद्दल थोडंसं जर तात्विक चिंतन करायचं झालं, वेदांतामध्ये दोन प्रकारच्या ज्ञानाचं चिंतन आहे. एक परोक्ष ज्ञान, दुसरा हे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानाची व्याख्या सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. हे कशाने प्राप्त होतं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने अपरोक्ष ब्रह्मज्ञान होय, असे वेदांतात संकल्पना आहे. आणि त्याच भूमिकेतनं त्याच्या अलीकडची पायरी म्हणजे परोक्ष ज्ञान. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. हे कशाने प्राप्त होतं, सद्गुरु आणि सत्शास्त्राच्या वचनावरती विश्वास के रखने से परोक्ष ब्रह्मज्ञान होवे. आणि तोच विश्वास शबरीने ठेवला. म्हणजेच तिचं ध्येय काय होतं महाराज, प्रभू रामचंद्रांचं दर्शन. तद्वत त्या गवळणीचं ध्येय काय, श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन. कारण त्या गवळणीला माहिती आहे असे अनेक जन्म गेलेली आहेत,
हा भगवान परमात्मा काही दर्शन द्यायला येत नाही म्हणून मी जगून काय करू, म्हणून ती प्राण त्यागायला गेलेली. आता त्या गवळणीचे अनेक जन्म हाही पूर्वपक्ष निर्माण होतो. पहिल्यांदा शबरी पूर्ण करतो, पुन्हा त्या विस्ताराकडे ते जातो. शबरीची तारुण्यावस्थेतून वृद्धापकाळापर्यंत दररोज ही दिनचर्या चालू आहे. नवे नवे हातात काठी आली तरी देखील सुद्धा तिची दिनचर्या कमी झाली नाही महाराज. दररोज तिची ही दिनचर्या चालू आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना शेवटी यावं लागलं. कारण शबरीला वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच हा दृढ विश्वास असल्यामुळे प्रभूंना यावं लागलं. या विश्वास या पदावर थोडंसं जर चिंतन करायचं झालं, पूजनीय गुरुजी आम्हाला पाठामध्ये उदाहरण सांगत असतात. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या जीवनातील कुमारील भट्टांचा एक प्रसंग आहे. काही नाही, एक साधक असतो, अद्वैतीचं प्रशिक्षण वगैरे घेतल्यानंतर त्या अद्वैताचा प्रचार प्रसार करावा म्हणून गुरुकुलातून बाहेर पडतो. आता अद्वैताचा प्रचार प्रसार करायचा म्हटल्यानंतर सुरुवातीला आपल्याला द्वैताचंही ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून द्वैती मंडळींच्या गुरुकुलामध्ये तो अध्ययनाकरता राहतो. आता तिथल्या गुरुजी मंडळींच्या लक्षात येतं की हा द्वैती नसून अद्वैती आहे. आणि म्हणून त्या साधकाला विचारणा करतात, तुम्ही का खोटं बोलून थांबलात. त्यावेळेला तो साधक म्हणू लागतो, वेद हेच सत्य आहे, ते जीवनाला जगाला तारणारे आहेत आणि तेच अद्वैताचं बोधन करणारे. असं म्हटल्याबरोबर ती सगळी द्वैती मंडळी म्हणू लागतात, तुमचा जर तुमच्या शास्त्रावर एवढा विश्वास असेल तर आपण एक प्रयोग करू. तो जर प्रयोग यशस्वी झाला तर आम्ही देखील अद्वैती बनायला तयार आहोत. तो साधक म्हणतो, सांगा प्रयोग. तुम्हाला उंच डोंगरावरून ढकलण्यात येईल, कडेलोट करण्यात येईल आणि तुम्हाला जर तुमच्या शास्त्राने वाचवलं तर आम्ही देखील अद्वैती बनायला तयार आहोत. तो साधक म्हणतो, मला मान्य आहे. म्हणून उंच डोंगरावरती त्याला उभं करतात. तो डोळे मिटतो, हात जोडून प्रार्थना करतो, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील, अशी प्रार्थना करतो. त्याला ढकलण्यात येतं, खाली पडतो, त्याला काही एक लागत नाही. सगळी द्वैती मंडळी त्याचा गुणगौरव करू लागतात. मात्र एक गवताची काडी त्या साधकाच्या डोळ्याला लागलेली असते आणि डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारे रक्त येत असतं. साधकाला वाटू लागतं, शास्त्राने वाचवायचं तर मला सर्वोत्तरी रक्षण करायला हवं होतं, एवढी गवताची काडी तरी मला का टोचावी. म्हणून सगळा घडलेला वृत्तांत ज्यांच्याकडे अद्वैताचं शिक्षण घेतलं त्या अद्वैत्यांचं शिक्षण घेणाऱ्या महात्म्यांकडे येतो आणि त्या गुरु महात्म्यांना बोलू लागतो की शास्त्राने वाचवायचं तर मला सर्वोत्तरी वाचवायला हवं होतं, एवढी गवताची तरी काडी का टोचावी, यामध्ये माझं काय चुकलं. गुरु महात्मे म्हणतात, यामध्ये तुझीच चूक आहे. काय चूक झाली माझी. गुरु महात्मे म्हणतात, तू प्रार्थना काय केली, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील. तुला माहित नाहीत का तुझे शास्त्र सत्य आहेत ते. तर हे पद वापरलं, यामुळे अविश्वास प्रकट झाला, म्हणून ही स्थिती तुला भोगावी लागली. विठ्ठल. म्हणजे शबरीला वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का, दर्शन देतीलच म्हणून प्रभूंना यावं लागलं. अहो, या भगवत भक्तांची धारणा अशी असते, आम्ही आमचा प्राण त्यागेल परंतु त्या भगवंत परमात्मा येईपर्यंत आम्ही वाट पाहू, परंतु त्या भगवंताने आमच्याकडे आलं पाहिजे, अशी धारणा आहे. भगवत भक्त ध्रुवबाळाचं चरित्र पहा. याच्याकरता बाल्यावस्थेमध्ये असताना ध्रुवबाळाचं चरित्र काय, ध्रुवबाळ काय सांगतो. ध्रुवबाळाची धारणा भगवंताने माझ्या समोर आलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा ध्रुवबाळाच्या समोर येतात. ध्रुवबाळाने डोळे उघडावे, भगवंताला पाहावं, भगवंताला सांगावं हा देव माझा नाही. भगवंताने जावं, परत दुसरं रूप धारण करावं, ध्रुवबाळाच्या समोर यावं, ध्रुवबाळाने पुन्हा डोळे उघडावे, पाहावं, परत सांगावं हा देव माझा नाही. म्हणजे भगवत भक्ताची धारणा, माझा जो भाव आहे त्याच रूपामध्ये माझ्याकडे आलं पाहिजे. आता दृष्टी पोळे ऐसाचे तो, आता दृष्टी पोळे ऐसाचे तो,
आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, असाच माझ्या समोर आलेला आहे. इथं महाराजांना म्हणता आलं असतं आता दृष्टी पुढे ऐसा तुर आहे. चकार वापरतात इथं. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. विठ्ठल विठ्ठल. आता दृष्टी पुढे ऐसा चित, माझ्या समोर तू असाच आला पाहिजे, भगवत भक्ताची धारणा. मग ही केवळ ध्रुवबाळाची धारणा आहे का हिरण्यकशिपूची देखील ही धारणा आहे महाराज? मला सांगा, हिरण्यकशिपू भगवान परमात्म्याकडे गेले का भगवान परमात्मा हिरण्यकशिपूकडे आले? कसं चरित्र आहे? हिरण्यकशिपू भगवान परमात्माकडे गेले नाहीत. हिरण्यकशिपूला माहिती आहे हा देह कसा आहे. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिना अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशवान असलेला देह आहे आणि याचा जर नाश त्या परमात्म्याकडून होणार असेल तर त्या परमात्म्यानेही माझ्याकडे कोणत्याही रूपात आलेलं चालणार नाही. म्हणून हिरण्यकशिपूने आधीच सांगितलं होतं पुरुषाच्या रूपात यायचं नाही, स्त्रीच्या रूपात यायचं नाही, पशुच्या रूपात यायचं नाही, पक्षाच्या रूपात यायचं नाही. म्हणून भगवंताला नृसिंह रूप धारण करावं लागेल. याला कारण भगवत भक्ताची धारणा आहे. भगवंताने माझ्याकडे आलं पाहिजे परंतु कोणत्याही रूपात नाही. माझा जो भाव आहे त्याच रूपामध्ये माझ्याकडे आलं पाहिजे. विठ्ठल. यावर पूर्व पक्ष निर्माण होईल. महाराज तुम्ही सांगता भगवत भक्ताची धारणा भगवंताने माझ्याकडे आलं पाहिजे. एवढं जर भगवत भक्ताला त्या भगवंताच्या दर्शनाची जर लालसा असेल तर त्या भगवत भक्ताने भगवंताकडे जावं ना. भगवंतानेच माझ्याकडे आलं पाहिजे हा ग्रह कशा करता? पटवून देतो चिंतन. व्यावहारिक उदाहरण देतो. आता आपल्याकडे एखाद्या गृहस्थाचं किंवा एखाद्या मुलाचा विवाह ठरतो. विवाह ठरल्यानंतर आता पूर्वीची पद्धत वेगळी होती. आमंत्रण करत असताना फक्त तांदूळ दिले जायचे. आता त्यामध्ये पत्रिका वगैरे सुधारणा झालेली आहे. त्यामध्ये आपले जे जे क्लोज रिलेटिव्ह असतात, जवळचे नातेवाईक, आमच्याकडे पंढरपूर भागात त्यांना मूळ पत्रिका देण्याची पद्धत आहे. इकडे आहे का नाही मला माहित नाही. म्हणजे जे जवळची पत्रिका, जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या पत्रिकेवर मूळ पत्रिका असं देऊन पहिल्यांदा त्यांना आमंत्रण दिलं जातं घरी जाऊन. त्यांना जवळचे नातेवाईक असतात. आता मला सांगा, आपण जर त्या आमंत्रणाकरता घराबाहेर पडलो आणि एखादा हा मूळ पत्रिकेचा म्हणजे जवळचा एखादा नातेवाईक जर रस्त्यात भेटला आणि रस्त्यात जर आपण आमंत्रण दिलं, तो लग्नाला येतो का? तुमचा अनुभव, लग्नाला येतो का? तो नाही येत. का येत नाही? तो म्हणतो असं रस्त्यात पत्रिका दिल्यानंतर आम्ही लग्नाला येत असतो का? आत्ताच्या काळातलं वाक्य सांगू का? आत्ताच्या काळात म्हणजे व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवल्यावर आम्ही लग्नाला येत असतो का? नाही. आम्हाला घरी येऊन आमंत्रण दिलं तर आम्ही लग्नाला येऊ. आम्हाला आदरातिथ्य विशेष करून मान वगैरे सर्व घरी येऊन जर तुम्ही दिला तर आम्ही लग्नाला येऊ, असे हक्काने भांडणारे नातेवाईक व्यवहारात असतात. तद्वत भगवंताला देखील हक्काने भांडणारे भक्त असतात. तू आमच्याकडे आला तर आम्ही तुझ्याकडे येऊ. विठ्ठल. आग्रह धरण्याची गवळणीची भूमिका देखील आहे. कारण तो कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. अतिशय चतुर असलेला परमात्मा आहे. अनेक जन्म केवळ येतो येतो म्हणून सांगतो परंतु अंतपर्यंत आला नाही. मगाशी पूर्व पक्ष आपला राहिला होता की गवळणीचे अनेक जन्म कसं काय. या गवळणींचा जर विचार केला, यांचा पूर्व अवतार जर आपण विचारात घेतला तर या वेदामध्ये ऋचा बनल्या होत्या. जसं भगवद्गीतेत श्लोक आहेत, ज्ञानेश्वरीत ओवी आहे, गाथ्यामध्ये अभंग आहेत, तसं वेदामध्ये ऋचा असतात. शब्दाच्या त्या जान वेदगर्भीच्या श्रुती अशा पद्धतीने प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे गवळणी त्या वेदामध्ये शब्दाच्या माध्यमातून भगवंताला जाणता यावं म्हणून ऋचा बनल्या. परंतु भगवंताला जाणता आलं नाही म्हणून त्या ऋचांनी घेतलेला पुढचा अवतार म्हणजे गोकुळातल्या या गवळणी आहेत. आणि गवळणी गोकुळामध्ये येऊन देखील सुद्धा तर हा परमात्मा दर्शन देत नसेल तर मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली ती गवळण आहे. संसाराला कंटाळून सासू त्रास देते, जीवनाला कंटाळून प्राणत्यागाला निघालेली गवळण नाही. विषयांचा विकारांचा त्रास होतोय म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण नाही. तो परमात्मा माझ्याकडे येत नाही, माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नाही, मग मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण आहे. परंतु आता ती खरंच प्राणत्यागेल भगवंताला वाटू लागतं म्हणून भगवान परमात्मा तिच्या वाटेवरती येतात. जसं तुकोबारांना अनुग्रह कुठं दिला? स पडविले वाटे जाता गंगा स्नान मस्सकितो जाना ठेवेला कर. तद्वत त्याच पद्धतीने आता ही खरंच प्राणत्यागेल म्हणून भगवान परमात्मा तिच्या वाटेवरती येतात. आणि भगवंताचे ते चरण पाहिल्यानंतरची त्या गवळणीला जी काही आलेली अनुभूती आहे
तिचा अनुवाद माऊली ज्ञानोबा त्या गवळणीच्या भूमिकेमध्ये सांगतात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे निवांत राहिले मन, देखिले तुमचे निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे देखिले तुमचे चरण निवांत आपुलगे माय. तिला आलेली अनुभूती अनुवाद त्या गवळणीच्या भूमिकेतून ज्ञानोबा प्रकट करतात. देखिले तुमचे चरण, देखिले या पदामध्ये आपल्याला दृष्टादृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचाही विचार करता येईल. म्हणजे पाहण्याकरता डोळे लागतात, पाहण्याकरता दृष्टी लागते, पाहण्याकरता ज्ञान लागतं, पाहण्याकरता विवेक लागतो की पाहण्याकरता भाव लागतो. भगवंताला पाहायचंच असेल चर्मचक्षुने पाहावं, ज्ञानचक्षुने पाहावं, भावचक्षुने पाहावं की विवेक चक्षुने पाहावं की दिव्य चक्षुने पाहावं. ही गवळण आहे ती नेमकी कोणत्या भूमिकेची? दिव्य चक्षुची आहे. दिव्य चक्षुचा जर आपण विचार केला, श्रीमद भगवद्गीता सांगते अर्जुनाचं चिंतन. अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन पाहण्याकरता भगवंताने दिव्य दृष्टी दिली होती. परंतु दिव्य चक्षुपेक्षा देखील भावचक्षुचा जर आपण विचार केला तर दिव्य चक्षु ज्या भगवत भक्ताकडे आहेत तो भगवत भक्त भगवंताकडे पाहतो आणि भगवत भक्ताला भगवंताकडे जावं लागतं. परंतु ज्या भगवत भक्ताकडे भावचक्षु आहेत त्या भगवत भक्ताकडे भगवान परमात्मा येऊन दर्शन देऊन भक्तिप्रेम वृद्धिंगत करतो. हे भावचक्षुचे वेगळेपण आहे, त्याचं आणखी चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा
देखिले तुमचे चरण निमांत राहिले मन कासिया त्यजिन प्राण आपुलागे माय असे न धनीवरे आपुले माहेरे मग तो श्रीहरी गीती गायन गे माय. मौलिक ज्ञानोबा या अभंगामध्ये त्या गवळणीच्या भूमिकेमध्ये आलेली अनुभूती प्रकट करत असताना म्हणतात देखिले. या देखिले पदाचं एक चिंतन आपण करत होतो. या देखिले पदाचं चिंतन करत असताना विठ्ठल विठ्ठल देखिले पदाचं हे चिंतन आपण जर करू लागलो तर यामध्ये पाहण्याकरता तो महामांना कोणतं इंद्रिय दिलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेंद्रियाचा विचार सांगत असताना श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणमेवच. यामध्ये श्रोत्र म्हणजे कान. प्रत्येकाचे एक एक विषय वेदांतामध्ये त्याची देवता देखील सांगितली गेलेली आहे. श्रोत्र म्हणजे कानाचा विषय शब्द आहे, नेत्राचा विषय हे रूप आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे, जिभेचा विषय रस आहे, नाकाचा विषय गंध आहे. असे पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय वेदांतामध्ये सांगितले. तद्वत नेत्र इंद्रियाचा विषय काय सांगितला गेला? रूप सांगितला गेलेला आहे. म्हणजेच आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता मला सांगा, मन या डोळ्याला दिसतं का? नाही दिसत. कारण मन कसं त्रिकोणी आहे, अष्टकोनी नाही, कारण ते आकाररहित आहे. म्हणजे आकाररहित वस्तू आपल्याला या नेत्र इंद्रियाने आपल्याला पाहता येत नाही. मग त्या परमात्म्याबद्दल बोलत असताना महाराजांचे शब्द आहेत अव्यक्त निराकार नाही जाकार. महाराज म्हणतात तो अव्यक्त आहे, निराकार नव्हे नाही जा आकार. मग आकार रहित असलेल्या परमात्मा आणि त्यात परमात्म्याला ज्ञानोबारे देखिले म्हणतात. म्हणजे ज्ञानोबारे नेमकं पाहिलं कोणाला? विठ्ठल विठ्ठल. पक्ष लक्षात येतो का? पाहण्याकरता डोळे लागतात आणि डोळ्यांना आकारवान पदार्थ पाहता येतात आणि तो परमात्माचा आकार रहित आहेत. मग ज्ञानोबाराय कसं म्हणतात देखिले तुमचे चरण? नेमका या ज्ञानोबारायने पाहिलं कोणाला? हा पूर्वपक्ष निर्माण होतो. वेळ आपल्याला जशी मिळेल त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे जाऊ. आणि यातला महत्वाचा मात्र पूर्वपक्ष असा निर्माण होतो की पाहण्याकरता नेत्र इंद्रिय दिलेलं आहे. मग नेत्राने जर आपण भगवंताला पाहिलं तर नेत्रच निवांत राहायला पाहिजे होते. महाराज काय म्हणतात? निवांत राहिले मन. तसं मनही चंचल आहे, डोळाही चंचल आहे. राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान. हेचे ध्यान. डोळा मन लंपट. लंपट याचा इथला अर्थ विक्षिप्त. डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे.
परंतु पाहिलं जर डोळ्याने तर मन निवांत झालं असं कसं म्हणतात? पाहिलं कोणी? डोळ्याने पाहिलं. याला या पूर्व पक्षाकरता पूरक प्रमाण जर घ्यायचं झालं तुकोबाराय पद्धतीने म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता मन. काय म्हणतात? पाहता लोचन सुखावले म्हणतात. का? लोचनानेच रूप पाहिलं. मग लोचनाने रूप पाहिलं तर लोचन सुखावतात. मग पाहण्याकरता डोळे इंद्रिय आहे. मग ज्ञानोबराय देखील म्हणतात तर निवांत राहिले लोचन असं पाहिजे की निवांत राहिले मन? हेच बरोबर आहे. विठ्ठल आक्षेप नाही बरं, जिज्ञासेने विचार मांडतो. संत वचनावरती आक्षेप घेण्या इतपत कोणीच मोठा होत नाही. तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो संत प्रमाण म्हणजे. असं मला चिंतन एकच यामध्ये पटवून सांगायचं आहे की देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. इथं माऊली ज्ञानोबराय मन हे पद वापरता, याच्या पाठीमागं कारण मीमांसा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि तुकोबाराय पाहता लोचन सुखावले, याच्या पाठीमागची कारण मीमांसा विचारात घेणं गरजेचं आहे. जे तुकोबाराय ज्ञानोबराय जे पद वापरतात प्रत्येकाची कारण मीमांसा एक भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला चिंतन करता येत. आता ज्ञानोबराय किंवा आपल्याला जर समन्वय साधायचा झाला या पूर्व पक्षाकरता, तसं तर मन ही चंचल आहे आणि डोळा ही चंचल आहे. चंचलम ही मन कृष्णा प्रमाथे बलभद्रुडम तस्य हम निग्रह वंदे मायुरेव सुदुष्करम. अनेक चिंतन करता येतील आपल्याला. मनो मधु करो मेघो मानिनी मधुनो मरतो मा मधो मरकडो मत्सोम करा दश चंचला. 10 गोष्टीमध्ये देखील सर्वाधिक चंचल काय असेल तर ते मन चंचल. म्हणजे मन ही चंचल, डोला ही चंचल आहे. परंतु पाहिलं डोळ्यांनी तर मन कसं निवांत होतं हा पूर्व पक्ष चालू आहे. याला एक लौकिक भाषेत उत्तर देतो आणि तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही बोलतो. आता मागच्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक गोळी जास्त प्रसिद्ध झाली बघा. कोणती? पॅरासिटामॉल. कोरोनाच्या काळामध्ये जास्त प्रसिद्ध. मला सांगा, एखाद्याची जर डोकंदुखी असेल, कणकणी असेल, ताप आला असेल तर आपण एक गोळी घेतो. एक गोळी घेतल्यानंतर 3 आजारावर काम करते की नाही ती? मग जर एक गोळी 3 आजारावर काम करते तर चरण पाहिल्यानंतर मन आणि डोळा निवांत होणार नाही का? विठ्ठल हे लौकिक भाषेमध्ये तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये याचा विचार करणं म्हणजे दृष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाही बोलू, चर्म चक्षुने पाहावं, ज्ञान चक्षु आहे, विवेक चक्षु. याच्या पुढे जाऊन चिंतन केलं तर कार्यदृष्टी, कारणदृष्टी आणि अधिष्ठान दृष्टी. कार्यदृष्टी म्हणजे फक्त केवळ कार्याकडे पाहणं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, ही कार्यदृष्टी आहे. कारणदृष्टी म्हणजे तोच अभिन्न निमित्त उपादान कारण, याला कारणदृष्टी म्हणतात. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथ अचनाथ जनार्दन. आणि अधिष्ठान दृष्टी म्हणजे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. किंवा या तिन्ही दृष्टींचा विचार जर सर्वांच्या परिचयाच्या प्रमाणात द्यायचा झाला तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. यातली 3 पद महत्वाचे. तो हा आणि श्री विठ्ठल. श्री विठ्ठलाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे कार्यदृष्टी, हा कडे पाहण्याची दृष्टी कारण दृष्टी आणि तो कडे पाहण्याची दृष्टी म्हणजे अधिष्ठान दृष्टी. अशी तोला पाहिलं, हाला पाहिलं, अधिष्ठान दृष्टी. म्हणजे या तिन्ही दृष्टीने पाहिलं. परंतु मन निवांत होण्याकरता कोणत्या दृष्टीचा विचार? ज्ञानदृष्टीचा विचार केला तर अजातवाद काय सांगतात? एकमेव अद्वितीयम नेह नानास्ति किंचन. तो एकटाच आहे, दुसरं काही नाहीच, हे अजातवादांचं म्हणणं आहे. म्हणजे दुसरं काही नाही. याच्याकरता ख्यातींचं चिंतन आहे. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अख्याती आहे, अनिर्वचनीय ख्याती आहे. या पद्धतीने चिंतन करता येईल. वेळ संपत आली असल्या कारणाने विस्तार करत नाही. चिंतन एक आहे की ज्ञानदृष्टीने एकत्वाची प्रतीती येते. दिव्य दृष्टीचाही विचार केला, परंतु ही गवळण नेमकी कोणत्या दृष्टीची आहे? तर ही आहे भावदृष्टीची. परंतु त्या भावदृष्टीमध्ये एक प्रकारचं समर्पण आहे. परंतु ते समर्पण द्वैतातलं नसून अद्वैतातलं आहे. कल्पित भेद वास्तव भेद या भूमिकेतून भगवंताकडे ती समर्पणात्मक भावयुक्त अंत असताना ती संपूर्ण भगवंताच्या अवयवांना पाहते, उपाधीला पाहते की स्वरूपाला पाहते? तर संपूर्ण सगुण सौंदर्याला पाहते. नवे नवे त्या सगुण सौंदर्याचं वर्णन करणं म्हणजे तरीच भक्ती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. काकड्यातलं जर प्रमाण आपण विचारात घ्यायचं झालं भगवंताच्या जर सौंदर्या करता, तुझी निढळी कोटी
या जोड चालीचा आनंद घेण्याकरता वारीत यावं लागतं. विठ्ठल केवळ वारीत येऊन उपयोगाचं नाही बरं, दिंडीत चालावं लागतं, तळावर कीर्तनाला जागराला यावं लागतं. महाराजांना त्यावेळेला देखील माहित होतं वाटतं की बरीच मंडळी 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चालतात. हे मी नाही, गुरुवर्य वैकुंठवासी भोसरीकर मौलींचं एक वाक्य सांगितलं होतं. महाराजांना त्यावेळेला माहिती होतं बरीच मंडळी 5-5, 10-10 किलोमीटर सोहळा सोडून पुढे जातात, म्हणून महाराजांनी प्रमाण खर्ची घातलेलं आहे. पापाचे कळप पळते पुढे विठ्ठल मला चिंतन एकच सांगायचंय, तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश. भगवंताच्या मस्तकावरती कोटी चंद्राचा प्रकाश आहे. याबाबत एक चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. एक महाभारतामध्ये नल दमयंतीचं चरित्र आहे, चिंतन आहे. दमयंती त्यामध्ये एवढी रूपवान, एवढी तेजस्वी सांगितली गेली की दमयंतीचं रूप पाहून देवादिकांना भूल पडत होती. असं तिचं रूप म्हणजे त्रिभुवनाला वेड लावणारं असं ते दमयंतीचं रूप. तिला रूप देण्याकरता भगवंतांनी नेमकं केलं काय? काही नाही, एका चंद्रातील एक चिमूडभर माती फक्त तिला रूप देण्याकरता वापरली. पहा, एका चंद्रातील एक चिमूडभर माती तिला रूप देण्याकरता वापरली तर तिचं रूप त्रिभुवनाला वेड लावणारं ठरलं. अशा कोटी चंद्राचा प्रकाश ज्याच्या मस्तकावरती विराजमान आहे तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. विठ्ठल हे वर्णन करणं म्हणजेच तरी भक्ती. आता चरणाचं जर आपण सौंदर्य पाहू लागलो, अभंगामध्ये चरण असल्या कारणाने चरणाचं जर सौंदर्य पाहिलं आपल्या फडावरती, द्वादशीला एक आरती गातात. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज बजांकुश ध्वज बजांकुश, ब्रिदाचा तोडर ओ बाळू आरती मदन गोपाळ, श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा ओ बाळू आरती मदन गोपाळ. यामध्ये पहिलंच पद आहे चरण कमलाजाचे अति सुकुमार. हे सौंदर्याचं वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती. आणि मनाने एक विशिष्ट कल्पना धारण केलेली असते, ते तिथपर्यंतच धावाधाव करतं महाराज, त्याच्या पुढे धावाधाव करत नाही. लक्ष्मी मातेचं चरित्र पहा. सर्व लोकांमध्ये लक्ष्मी माता ज्या वेळेला फिरू लागतात तशा त्या वैकुंठ लोकांमध्ये येतात. भगवान परमात्मा आपल्या शयनगृहामध्ये निवांत बसलेले आहेत आणि निवांत बसलेले असताना म्हणजे निवांत विश्रांती घेत आहेत, परंतु शयनगृहामध्ये प्रवेश करतात. भगवंताचं सौंदर्य पाहण्याकरता आलेली लक्ष्मी माता भगवंताचे केवळ चरण पाहते, चरणाच्याच सौंदर्यावर एवढी मोहित होते की ती चरणाचीच सेवा करत बसते. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती, किंवा म्हणून यावे काकुलती, कसेही पाठ असेल. किंवा नवविधा भक्ती श्रीमद भागवत महापुराणात सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. एक एक भक्ती करता एक एक भगवत भक्ताचं चरित्र पाहता येईल. श्रवण भक्ती करता परीक्षित राजाचं चिंतन करता येईल, कीर्तन भक्ती करता नारद महर्षींचं चिंतन करता येईल. असं करत करत पादसेवन भक्ती करता आपण लक्ष्मी मातेचं चिंतन करतो. म्हणजे चंचल असलेली लक्ष्मी माता भगवंताचे चरण पाहिल्यानंतर निवांत होते. तर मन धावाधाव करेल का? आता कोठे दावे आता कोठे दावे तुमचे चरण देखते तुमचे चरण
अभंगामध्ये महाराज म्हणतात निवांत राहिले मन, याचा अर्थ एकच प्रयोजन आहे असं चिंतन नाही. भावार्थ रामायणामध्ये गोड प्रसंग आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. पटवून देतो पहा. ज्या वेळेला रावणामध्ये प्रभू रामचंद्रामध्ये युद्ध चालू आहे, रावणाचे एक एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागतात. म्हणून रावण काय करतो, आपला जो काही भाऊ आहे म्हणजे कुंभकर्ण त्याला उठवतो. आता त्या कुंभकर्णाची झोप सर्वांना ज्ञात आहे. 6 महिने खाणं 6 महिने त्यांचे वंशज आज तागायत आपल्याला पाहायला मिळतात. फक्त खाणं आणि झोपणं. कुंभकर्णाला उठवतात. कुंभकर्ण उठतात आणि विचारतात दादा मला कशा करता उठवलं. त्यावेळेला रावण सांगू लागतो की रामामध्ये ना आपल्यामध्ये युद्ध चालू आहे, आपले एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागलेत म्हणून तुला उठवलंय. रावणाने उत्तर दिल्यावर कुंभकर्ण म्हणू लागतो दादा कशा करता युद्ध चालू आहे. नाही मी सीतेला घेऊन आलेलो आहे, परंतु ती मला आणखी काही प्राप्त झाली नाही, परंतु तिला माघारी मिळवायच्या उद्देशाने रामामध्ये माझ्यामध्ये युद्ध चालू आहे. असं बोलल्याबरोबर कुंभकर्ण म्हणतो दादा तू एक मायावी आहे आणि मायावी असल्या कारणाने तुला कोणतंही रूप धारण करता येतं. जर तुला सीतेला प्राप्तच करायचंय तर तू सीतेजवळ जा, रामरूप धारण कर, ती तुला सहजच प्राप्त होईल. त्यावेळेला रावण म्हणतो कुंभकर्णा मी हा प्रयोग केला नसेल कशावरून. ज्या वेळेला सीतेला प्राप्त करायचं या उद्देशाने मी रामरूप धारण केलं, रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. जर रामरूप धारण केल्यानंतर काम निवृत्ती तर चरण पाहिल्यानंतर होणार नाही का. विठ्ठल अशा अनेक प्रयोजनाचा आपल्याला विचार करता येईल. वेळ संपलेली आहे, परंतु संयोजकांनी 10 मिनिटं वाढवा सांगितले म्हणून वाढवलंय बरं, नाहीतर वेळेच्या पुढे तसा मी जात नाही. चिंतन एकच पटवून सांगायचं की मन निवांत होण्याकरता नेमकं मनाने सौंदर्य कोणतं पाहिलं. कारण आपण मगाशी एक पूर्वपक्ष करून ठेवला होता की डोळे पाहतात ते आकारमानाचं सौंदर्य पाहतात, पण निवांत राहिले मन असं बोलतात म्हणजे मनाने नेमकं सौंदर्य कोणतं पाहिलं. डोळे हे आकारमानाचं सौंदर्य पाहतात, मन हे गुणाचं सौंदर्य पाहते, बुद्धी ही विवेकाचं सौंदर्य पाहते. आता पुन्हा विवेकात सौंदर्य असतं का यातही पूर्वपक्ष निर्माण होतो, वेळाभावी विस्तार करत नाही. मन हे गुणाचं सौंदर्य पाहतं. सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. या 3 गुणांचा विचार केला. या 3 गुण कसे जन्मले. अनादिकल्पित प्रकृतीचा अनादिशुद्ध ब्रह्माबरोबर अनादिकल्पित तादात्म्य संबंध आणि या संबंधातून या 3 गुणांची उत्पत्ती आहे. आता रजगुण तमगुण सोडून द्या, सत्वगुणात तरी सौंदर्य आहे का, तर सत्वगुणामध्ये सौंदर्य आहे. मग ते गुणाचं आहे की परमात्म्याचं आहे. कारण परमात्म्याचं म्हटलं तर ते गुणाचं नाही, गुणाचं म्हटलं तरी परमात्म्याचं नाही. कारण ज्ञानोबराय हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात बोलतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण. इथं स्वल्प विराम द्यावा लागतो अर्थ करताना. बरं, सगुण गुणाचे निर्गुण गुणाचे स्वल्प विराम अगुण तो परमात्मा आहे. 3ही गुण जिथं लयाला जातात असा त्याचा 4था गुण आहे. म्हणून तर गवळणीमध्ये बोललेलं आहे चेंडूत चौगुणा खेळती वाळवंटी. चेंडूत चौगिना किंवा आपण काल्यामध्ये पाहतो होतो तिघाची मी वरी. भगवान परमात्मा सांगतात तिघांच्या वर म्हणजे या 3 गुणांच्या वर 4थ्या गुणातला म्हणजे भक्ती प्रेमरसाचा खेळ खेळणारा असा ह्या एकटाच परमात्मा आहे. आणि या 4थ्या गुणातल्या परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर निवांत राहिले मन. विठ्ठल म्हणजे 4थ्या गुणामध्ये भक्तिरसाचा खेळ खेळणारा तो परमात्मा एकमेव आहे. परंतु तो भक्तिरसाचा खेळ खेळणारा तो परमात्मा, परंतु आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. त्या परमात्म्याने तो भक्तिरसाचा खेळ ते भक्तिप्रेम आम्हाला दिलं पाहिजे, त्यांनी स्वतः आमच्याकडे आलं पाहिजे. ही भगवत भक्ताची धारणा आहे, ह्या गवळणीची भूमिका आहे. म्हणजे ज्या पद्धतीने गवळणी अनेक आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी दृष्टी भगवंताकडे पाहायला मिळते. जसं आपण आज कीर्तन करता आलो, प्रत्येक जण चिंतन श्रवण करायला आला असं नाही. काही जण गायन श्रवण करायला येतात, काही जण कीर्तन ऐकायला येतात, चिंतन श्रवण करायला येतात, काही जण कीर्तनामध्ये काही विनोद चालतो का हे ऐकायला येतात, काही जण जे जेवण केलेलं आहे त्याचा आनंद घ्यायला कीर्तनात येतात. प्रत्येकाची एकच दृष्टी कीर्तनाकडे असं नाही म्हणत, प्रत्येकाची भिन्न भिन्न दृष्टी आपल्याला पाहायला मिळते. तद्वत त्या गवळणीची दृष्टी आहे की भगवान परमात्मा भक्तिप्रेमाचा खेळ खेळणारा तोच आहे. त्याच्या कृपेशिवाय तो भक्तिरस आम्हाला मिळणार नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. त्याच्या कृपेशिवाय हा भक्तिरस आम्हाला मिळणार नाही मान्य आहे, परंतु तरी देखील त्या भगवंतानेच आमच्याकडे आलं पाहिजे. याला एक महापुराणातलं उदाहरण देतो. श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना गोकुळवासियांचं सांत्वन करा असं सांगतात. आता उद्धवजी हे ज्ञानी भक्त असतात, बृहस्पतींचे शिष्य. त्यांना वाटतं भगवंत सांगावी का. आम्हालाही वाटतं आम्हाला सतरंजी उचलायला सांगावं का, आम्ही तर कीर्तनकार आहे. ते तर बृहस्पतींचे शिष्य असणारे उद्धवजी. त्यांना वाटू लागतं अशी किरकोळ कामं भगवंताने आम्हाला सांगावी का. परंतु नाईलाज भगवंताची आज्ञा आहे
म्हणून भगवंताला जाताना सांगतात, भगवंता मी काही तासापुरता फक्त गोकुळात जाईल. भगवान परमा म्हणतात तू जा तरी खरा. त्यावेळेला उद्धवजी येतात, गोकुळामध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारे चिखल पाहायला मिळतो. उद्धवजी म्हणू लागतात आता पावसाळा नाही, काही नाही, हा चिखल कशा करता झालेला. म्हणून बाजूला जाणाऱ्या एका गोपाळा विचारतात हा चिखल कशाचा आहे. त्यावेळेला तो गोपाळ सांगू लागतो, श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला ज्यावेळेला निघून गेलेले गवळणी गोपाळांच्या नेत्रातील अश्रूंचा झालेला हा चिखल आहे. काहींना अतिशयोक्ती वाटेल, महापुराणात ते वर्णन पाहायला मिळतं. उद्धवजी म्हणू लागतात आपण तर सामान्य गोकुळ समजत होतो, हे तर उच्चतम कोटीचा अवस्था दिसते. तसंच पुढे जातात, बाजूला एक गवळण जात असते, तिला विचारणा करतात इथं नंदबाबांचा वाडा कुठं आहे. ती गवळण सांगू लागते हा पाण्याचा ओहळ ज्या वाड्यातून येतोय तो नंदबाबांचा वाडा आहे. उद्धवजी विचार करतात गावातील गाव प्रमुखाचं घर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह असतं, आकर्षक असतं. हा तर जगाचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परमात्मा, आणि त्याच्या घरातून अशी घाण बाहेर यावी. घायान हे शब्द ज्या वेळेला गवळणीच्या कानावर पडतात, ती गवळण म्हणते ती घाण नव्हे, तीर्थ आहे. ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला निघून गेलेले, यशोदा मैयाच्या डोळ्यातील अश्रूच थांबले नाहीत, त्याचा झालेला हा ओहळ आहे. विठ्ठल उद्धवजी विचार करतात आपण सांत्वन करायला आलोय खरं, परंतु हे तर अवस्था वेगळीच आहे. आपण यांचं सांत्वन करू शकत नाही, अतिशय उच्चतम कोटीची अवस्था आहे. आपण कोणाचं तरी गवळणी गोपाळांचं सांत्वन करू. म्हणून बागेमध्ये उद्धवजी येऊ लागतात. अरण्यामध्ये बागेमध्ये इकडे इकडे भटकंती करत असताना दिसायला अगदी साधे बोळणी गवळणी गोपाळ, परंतु त्यांच्या वेदांतिक आध्यात्मिक चर्चा उद्धवजींच्या कानावर पडू लागतात. हा श्रीकृष्ण परमात्मा व्यापक आहे. व्यापक असलेला गोकुळात कशा करता आला. बरं गोकुळात आला ते आला, आम्हाला लळा कशा करता लावला. बरं लळा लावला ते लावला, लळा लावून निघूनही गेला. अशा ज्या वेळेला चर्चा उद्धवजींच्या कानावर पडतात, उद्धवजी जवळ जातात. तोपर्यंत ते एका गवळणीचं सांत्वन करावं म्हणून गेलेले उद्धवजी, त्या गवळणीजवळ एक भुंगा गेलेला आहे आणि त्या भुंग्यासोबत त्या गवळणीचा संवाद महापुराणामध्ये त्याला भ्रमरगीत असं संबोधलं गेलेलं आहे. ती गवळण त्या भुंग्याला म्हणू लागते अरे तू सुद्धा काळा, माझा कृष्ण सुद्धा काळा. तू जसं भ्रमर ज्या पद्धतीने फुलामध्ये जातो, मकरंद सेवन करतो आणि मकरंद एकदा सेवन केला की पुन्हा तुला उडून जातो, पुन्हा त्या मकरंद फुलाचं तुला काही देणं घेणं नाही. तद्वत हा कृष्ण परमात्मा देखील गोकुळात आला. एकदा का भक्तिरस सेवन करायचा होता, तो काही सेवन केला आणि भक्तिरस सेवन करून निघूनही गेला. पुन्हा त्याला आमचं गवळणी गोपाळांचं काही देणं घेणं नाही. असं बोलल्याबरोबर उद्धवजी त्या गवळणीला म्हणू लागतात तुम्ही काही काळजी करू नका, आत्ताच्या आत्ता मी कृष्णाला तुमचा निरोप जाऊन देतो. गवळण म्हणू लागते तो सर्व अंतर्यामी असलेला परमात्मा, त्याला आमचा भाऊ कळत नाही. नाहीतरी आम्हाला मथुरा किती लांब आहे, नदी ओलांडायची, सकाळी आम्ही त्याच्या तिकडे जाऊ, दुपारी त्याच्यासोबत राहून सायंकाळी मध्यानकाळी आम्ही माघारी येऊ शकतो, परंतु आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. त्या भगवंताने आमच्याकडे आलं पाहिजे. विठ्ठल भगवंताकडे जाणारे ते देखील भक्तच आहेत. भगवंताच्या भगवंतापासून जे कधीही विभक्त होत नाहीत त्यांना देखील भक्तच म्हणतात. भगवान परमात्मा ही काही मंडळी भगवत भक्तांकडे जातो त्यांनाही भक्त म्हणतात. परंतु भगवंताने माझ्याकडे आलंच पाहिजे आणि माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत केले पाहिजेत, हे विशेष भक्त आहेत. विठ्ठल आणि त्याच भगवत भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम पाहून भगवान परमात्मा नाहं वसामि वैकुंठे योगिनं हृदयैर्वो मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा, किंवा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशा करता भगवान परमात्मा या भगवत भक्ताच्या भक्तिप्रेमाकरता खेचून आणला जातो. याला अंतिमचं एक उदाहरण देतो, सेवेला पूर्णविराम देतो. एके दिवशी राजा प्रधानजीला म्हणतात मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो तसं भगवंताने देखील, भगवंताच्या अवताराची कारण मीमांसा काय सांगतो आपण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम आहे तुकामने धर्मसंस्थापने किंवा धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण हे भगवंताच्या अवताराचे जर कारण मीमांसा असेल तर भगवंताने त्या अवतारामध्ये स्वतः का अवतार धारण करावा. आपल्या मंत्रिमंडळाकडून भगवंताने धर्माचं रक्षण करावं ना, स्वतः का भगवान परमात्मा अवतीर्ण होतात. प्रधानजी म्हणतात मला थोडासा अवधी द्या, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक आहे म्हणतात. आता तेवढ्या कालावधीमध्ये प्रधानजी राजकुमाराचा एक कागदाचा पुतळा तयार करून घेतात आणि पुतळा तयार करून झाल्यानंतर राजाला सांगतात आज आपल्याला जलविहार करण्याकरता जायचे. आपल्यासोबत उत्कृष्ट पोहणारे घेतलेले आहेत, राजकुमारांना देखील आपण सोबत घेतलेले, असं केवळ राजाला सांगतात.
परंतु राजकुमार घेतले नसून राजकुमाराचा कागदाचा पुतळा घेतात. नावामध्ये बसतात सर्वजण, नाव हाकत हाकत मध्यावरती जाते. प्रधानजी राजकुमाराचा पुतळा पाण्यामध्ये टाकतात आणि आरडाओरडा सुरू करतात, राजकुमार पडले, राजकुमार पडले. हे शब्द कानावर पडता क्षणी राजा पाण्यामध्ये उडी घेतो. राजाला काही पाण्यात पोहायला येत नसतं, उत्कृष्ट पोहणारे असतात, ते पाण्यामध्ये उडी घेतात, राजाला बाहेर काढतात, नाव काठावर आणते, राजाला शुद्ध येते. राजा इकडे इकडे पाहतो, राजाच्या लक्षात येतं प्रधानजी खोटं बोललेले आणि म्हणून क्रोधायमान होऊन राजा प्रधानजीला म्हणू लागतात की तुम्ही का खोटं बोललात. प्रधानजी म्हणतात मला अभय द्या, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, बोला. त्यावेळेला प्रधानजी म्हणू लागतात राजकुमार पडले हे शब्द कानावर पडता क्षणी तुम्ही पाण्यामध्ये कशा करता उडी घेतली. तुम्हाला माहित नव्हतं का आपल्याकडे उत्कृष्ट पोहणारे आहेत, माहित आहे, तुम्हाला ज्ञात आहे. बरं स्वतः तुम्हाला पाण्यामध्ये पोहता येत नाही हे देखील तुम्हाला ज्ञात आहे, तरी देखील तुम्ही पाण्यामध्ये उडी कशा करता घेतली. राजा सांगू लागतो राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली हे मला कळलं नाही. तद्वत प्रधानजी म्हणतात भगवत भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहून तो भगवान परमात्मा कधी अवतीर्ण होतो हे त्याला देखील कळत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने आपल्याला चिंतन पाहायला मिळेल. आणि त्याच भक्तिप्रेमापोटी तो भगवान परमात्मा त्या गवळणीच्या समोर आल्यानंतर आलेली जी काही भावना आहे ती आलेली अनुभूती ज्ञानोबराय म्हणतात. निवांत राहिले मन आता मी काय करेल असे न धनीवरे आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गायी न गे माय. म्हणजे अधिष्ठान रूपी माहेरात राहील आणि त्या श्रीहरीला मी आता गीतामध्ये गाणार आहे, कारण तो सोडून दुसरं काही नाहीच माझं. सकळ ही गोत माझे पंढरी से जान बाप रकुमा देवीवर विठ्ठलाच्या. सगळं काही गोत तो एकटाच परमात्मा आहे. यामध्ये एक दोन विकल्प करता येतात. सगळं काही गुणगोत तोच आहे. यामध्ये भक्त पुंडलिकरायांचं वर्णन करत असताना आपण अभंग म्हणतो भला भला पुंडलिका. याचं तिसरं चरण जर पाहिलं अवघा नीला परिवार गोपी गोपाळांचा भार. म्हणजे त्या गवळणीचे भाऊ म्हणजे भक्त पुंडलिकराय आहेत, बहीण म्हणजे चंद्रभागा आहे. असं सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण एक लक्षण. आणि दुसरं लक्षण विठ्ठल बाप माय चुलता किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. अशा पद्धतीने सकळ ही होत माझे पंढरीसी जाण बाप रखुमादेवर विठ्ठलाच्या. ज्ञानोबराय म्हणतात मी परमात्मा तुझी आण घेऊन सांगतो. अंतिमचा पूर्व पक्ष विठ्ठलाची आण घेतात म्हणजे ही गवळण कलियुगातली एका द्वापर युगातली आहे. विठ्ठल अभंगाचं सार एवढंच आहे. ज्या पद्धतीने गवळणीच्या अंतःकरणामध्ये उच्चतम अशी भक्तिप्रेमाची उत्कट भावना आहे तेच भक्तिप्रेम आपण देखील धारण करावं. भगवंतापर्यंत जायची गरज नाही, भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाहीत. केवळ भक्तिप्रेम आपल्या अंतःकरणामध्ये त्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे आणि ते भक्तिप्रेम आपण जपलं पाहिजे आणि ते निर्माण होण्याकरता त्या पद्धतीची भक्ती आपण केली पाहिजे. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी मातापित्यांच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असं नियोजन आंबेशिव या ग्रामस्थांनी आयोजन केलं, त्याबद्दल ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो. ज्यांच्या स्नेहातून इथं येण्याचा योग आला श्रद्धे हरिभक्तीपरायण विक्रांत महाराज पोंडेकर. वारकरी संप्रदायामध्ये सध्या वारकरी चाली असतील, सांप्रदायिक कीर्तन असेल, आदरणीय महाराजांकडून आपण सर्वजण श्रवण केला असेल. सांप्रदायिक कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या स्नेहातून आज इथं येण्याचा योग आला, त्यांना देखील विशेष धन्यवाद देतो. या परिसरातील माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकारीने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कीर्तनकार मंडळी असतील, अधिकारी वर्ग असेल, ज्ञात अज्ञात सर्वच महाराज मंडळींच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. परमस्नेही असणारे आज या भागातील म्हणून ज्यांच्याकडे एक आदराने पाहिलं जातं म्हणून आदरणीय भास्करजी महाराज सपत्नीक आणि त्याच पद्धतीने या भागातील सर्वच प्रसिद्ध काही असणारे काही गुणीजन गायक असतील, वादक असतील, ते कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. माझ्यासोबत आलेले नितीन भाऊ असतील, सुभाष महाराज असतील, यांच्याही देखील चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतवंदांच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना एखादा जर अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नोहे उपदेश तुमचे बडी बडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मो जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम
जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली जय ज्ञानेश्वर सकळ ही गोत माझे पंढरीसे जात सकळ ही गोत माझे पंढरीसे गोत माझे पंढरीसे विठ्ठलाची वापर कुमारे विवरू विठ्ठलाची विठ्ठलाची असे धनेवारे आपुले असे धनेवारे आपुले वापर कुमारे वरा विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल